आज दिनांक मार्च 16 रोजी दुपारी खालापूर तालुक्यातील हाल गावाजवळ याक एज्युकेशन सोसायटी परिसरात एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली। आग मोठ्या प्रमाणात भडकली होती। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच हेल्प फाउंडेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। काही वेळाच्या प्रयत्नांनंतर सध्या आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे। दरम्यान आगीदरम्यान काही स्फोट झाल्याचेही समजत आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही। आज खालापूर तालुक्यातील हाळ या गावामधल्या याक एज्युकेशन सोसायटीच्या जवळ असलेल्या एका भंगारच्या गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग लागली। भंगारच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक होते आणि काही पेंटचे ड्रम वगैरे असे साहित्य होते जे ज्वालाग्रही होते आणि त्याला तातडीने आग लागली। भरपूर उन्हाचा तडाखा होता, त्यामुळे आग वाढत गेली। ती आग विझवण्यासाठी खोपोली फायर ब्रिगेडची टीम, त्याचप्रमाणे अलाना, टाटा स्टील, JSW आणि आता HPCL सारख्या कंपनीच्या फायर ब्रिगेड टीम या ठिकाणी दाखल होत आहेत। खालापूर तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार माननीय अभय चव्हाण देखील या ठिकाणी आले आहेत। खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आले। सर्व यंत्रणांनी आणि येथील स्थानिक रहिवाशांनी, त्याचप्रमाणे हाळ ग्रामस्थांनी या आगीला विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि काही प्रमाणात त्याला यश येते, परंतु या ठिकाणी जीवितहानी जरी नसली झाली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। हेल्प फाउंडेशनची टीम या ठिकाणी देखील या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी झालेली आहे।